नमस्कार मित्रांनो. शिवसेनेची आजवर सर्वात गाजलेली घोषणा म्हणजे खाण हवा की बाण हवा. ही सर्वात शिवसेनेची गाजलेली घोषणा आहे आणि या घोषणेतून सरळ सरळ शिवसेनेने तिच्या मतदारांना एक संदेश दिलेला होता काही वर्षांपूर्वी की शिवसेना ही पूर्ण हिंदुत्ववादी संघटना आहे आणि या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये मुस्लिमांचं कुठेही स्थान नाही किंवा मुस्लिमांना कुठेही स्थान नाही असा सरळ सरळ संदेश शिवसेनेने या घोषणेतून दिला होता. आपल्याला माहिती आहे, मागच्या काही वर्षांमध्ये शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंकडे जी मूळ शिवसेना होती ती मूळ शिवसेना गेली. मूळ शिवसेनेचे जे चिन्ह होतं धनुष्यबाण, तो सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे. आता आज आपण याची चर्चा का करत आहोत, तर राज्यामध्ये येऊ घातलेल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं परभणी हिंगोली या विधान परिषद मतदारसंघातून सईद खान नावाचे जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे सरळ सरळ शिवसेनेनं जी घोषणा दिलेली होती खाण हवा की बाण हवा, या घोषणेला छेद देत शिवसेनेनं मुस्लिम उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. याच्यावरूनच आता चर्चा सुरू झालेली आहे. तर नेमकं झालेलं काय आहे आणि सईद खान यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी का दिली, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सईद खान हे जे आहेत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सईद खान यांनी शिवसेनेमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. पाथरी नगर परिषद असू द्यात किंवा आणखी स्थानिक निवडणुका असू द्यात, या सर्वच स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेनेचं जे नाणं आहे ते नाणं या सईद खान यांनी खणखणीतरित्या वाजवलेलं आहे. हे एक कारण आहे की सईद खान यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता दुसरं कारण आहे की परभणी हिंगोली हा जर मतदारसंघ पाहिला आपण, त्यातली त्यात परभणी या मतदारसंघाची जर आपण रचना पाहिली तर परभणी मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतं जी आहेत ती निर्णायक आहेत. म्हणजे कोणताही पक्ष असेल तर तो पक्ष तिथलं मुस्लिम मतदान वगळून निवडून येण्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे तिथे मुस्लिमांना प्रतिनिधित्व देणं हे एक प्रकारची राजकीय अपरिहार्यता आहे आणि या राजकीय अपरिहार्यतेतूनच एकनाथ शिंदे यांनी सईद खान यांना या विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे असंही बोललं जात आहे. त्याचबरोबर आता जशी सईद खान यांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जोरदार हल्ला चढवायला सुरुवात झालेली आहे. तर काहीच वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या, या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं रशीद मामू, त्यानंतर हरून खान अशा मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती आणि यांच्याच उमेदवारीवरून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जोरदार प्रहार केला होता, जोरदार टीका केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे आता उलटरित्या एकनाथ शिंदे यांच्यावरती किंवा त्यांच्या शिवसेनेवरती टीका करू लागलेले आहेत. तर मित्रांनो,
एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम उमेदवार या विधान परिषद मतदारसंघामध्ये दिलेला आहे. यावरून राजकीय वर्तुळातसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. तर राजकीय वर्तुळामध्ये असं म्हटलं जातं आहे की एकनाथ शिंदे बोलतात एक आणि करतात एक, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबरोबर मुस्लिम मतदार जोडलेला राहायला हवा याकरता हे मुस्लिम कार्ड खेळलेलं आहे असंही बोललं जाते. आणि एकनाथ शिंदे यांना या सईद खान यांच्या उमेदवारीवरून मुस्लिम मतदारांकरता एक स्पष्ट असा संदेश द्यायचा आहे की जरी आम्ही भाजपबरोबर असलो तरीसुद्धा भाजपचं जे काही प्रखर हिंदुत्व आहे, जे मुस्लिमांना वगळून मुस्लिमांना ग्रहित न धरून वापरलं जाणारं किंवा प्रोजेक्ट केलं जाणारं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व शिवसेनेचं नाही. आणि शिवसेनेची जी भूमिका आहे ती भूमिका मुस्लिम मतदारांना सोबत घेऊन जाण्याची आहे किंवा मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जाण्याची आहे. हा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना सईद खान यांच्या उमेदवारीवरून मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे असंही बोललं जातं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.